पण काय सांगायचं? खरं तर संविधान ही नुसती आचारसंहिता नसून आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. कारण तळागाळातील शोषित पीडित कष्टकऱ्यांना लेखणीच्या एका फटकाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्य प्रवाहामध्ये आणलं आणि त्याचंच फलित म्हणून हे संविधान आणि संविधानाचा जर आपण विचार आणि संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला तर खऱ्या अर्थाने आपला हा भारत देश सशक्त आणि बलशाली तर होईलच, परंतु आर्थिकदृष्ट्या संपन्न देखील होईल. त्याकरता आपल्याचं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आपण संविधान आपल्याला काय सांगतं. संविधान म्हणजे जसं आपल्या रस्त्यावर चालणं आपला अधिकार आहे, परंतु रहदारीचे नियम पाळणं आपलं कर्तव्य आहे. तेच आपल्याला संविधान सांगतं की आपला मूलभूत हक्क आपण जसे आपण अबाधित ठेवतो तसं आपण आपल्या कर्तव्याला देखील जपलं पाहिजे. मग देशाचा राष्ट्रपती असो, देशाचा पंतप्रधान असो किंवा सर्वसामान्य माणूस असो, प्रत्येकाला संविधान लागू आहे. म्हणूनच मी एवढंच म्हणेल की घायल पाखरांना पंख दिलेस तू, मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू. घायल पाखरांना पंख दिलेस तू, मुक्या वेदनेला शब्द दिलेस तू. तुझ्याच चेतनेने जगण्याचा अर्थ आला, युगायुगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, ज्यांच्या लेखणीतून या भारतीय संविधानाचा जन्म झालेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो आणि आमच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या संविधान संमेलनाला खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम, जय हिंद, जय भारत.